हॅलो स्टुडंट्स, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहोत. ओके, तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय केलेलं, डिझाइन टेस्ट केसेस फॉर कॅल्क्युलेटर टू व्हेरीफाय इट्स फंक्शनॅलिटी हे प्रॅक्टिकल कंडक्ट केलेलं. मग याच्यामध्ये काय केलेलं आपण, जे काही आपलं 10 डिजिटचं कॅल्क्युलेटर असणार आहे त्याच्या अंडर नंबर ऑफ फंक्शन्स असणार आहेत, नंबर ऑफ ऑपरेशन्स असणार आहेत, ते ज्या एक्सपेक्टेशन्सने डिझाईन केले तसंच ते प्रॉपरली वर्कआउट होतं का, त्याच्यासाठी आपण काय केलेलं, ते टेस्टिंग करण्यासाठी नंबर ऑफ टेस्ट केसेस आपण डिझाईन केलेल्या होत्या. राईट. तर आज जे प्रॅक्टिकल असणार आहे ते रेल्वे रिझर्वेशन फॉर्मसाठी असणार आहे. आता रेल्वे रिझर्वेशनची ऍक्च्युअल प्रोसेस काय असणार आहे ते सर्वांना माहिती आहे आपल्याला. इंडियामध्ये काय होतं, जो काही ट्रान्सपोर्टेशनचा जो काही कॉमन मोड असणार आहे तो आहे रेल्वे. बरोबर. सो आता रेल्वेने जर आपल्याला कुठंतरी ट्रॅव्हल करायचं असेल तर दरवेळी तिथं जाऊन त्या पर्टिक्युलर प्लेसला जाऊन तिथं तिकीट बुक करणं पॉसिबल आहे का, नाहीये. सो त्यासाठी काय केले माहिती का, रेल मिनिस्ट्रीनं ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टीम प्रोव्हाइड केलेली आहे. ऑनलाईन रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम प्रोव्हाइड केलेली आहे. मग त्याच्यामध्ये ते तुम्हाला काय विचारतं, तर तुमची बेसिक जी काही इन्फॉर्मेशन असणार आहे ती, मग त्याच्यानंतर तुम्हाला ते काय देतं, लॉग इन आयडी देतं. राईट. सो मग आपण ज्या काही टेस्ट केसेस करणार आहोत त्या टेस्ट केसेस कशा कशाच्या करायचे, तर आपला जो काही लॉग इन आयडी असेल तो, त्याचा जो काही पासवर्ड असणार आहे, किंवा कोणत्या डेटला तुम्ही काय करणार आहे, ती रेल्वेसाठी बुकिंग करणार आहात. ओके. सो ती डेट, पुन्हा म्हणजे डेट ऑफ जर्नी किंवा डेट ऑफ रिटर्न जर्नी, तुम्ही रिटर्न कधी येणार आहात. ओके. जातानाच तुम्ही रिटर्नचं सुद्धा तिकीट बुक करू शकता ना, ऑफकोर्स करू शकता. म्हणजे हे सगळे ज्या काही नंबर ऑफ टेस्ट केसेस असणार आहेत रेल्वे रिझर्वेशन फॉर्मसाठीच्या, त्या आज आपण डिझाईन करणार आहोत. ओके. मग त्यासाठी फर्स्ट काय करायचंय आपल्याला, टेस्ट केसेस तर तयार करायचे, टेस्टिंग परफॉर्म करायचंय आपल्याला रेल्वे रिझर्वेशन फॉर्मसाठी. राईट. म्हणजेच टेस्टिंग परफॉर्म करण्यासाठी आपल्याला टेस्ट केसेस आधी डिझाईन करायला पाहिजेत, टेस्ट केसेस टेम्पलेट. आणि टेस्ट केसेस टेम्पलेट जर तयार करायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला काय करायला पाहिजे, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं एक्सेल ओपन करणं गरजेचं आहे. राईट. मग त्याच्यामध्ये आपण ज्या काही टेस्ट केसेस आहेत ते डिझाईन करूया. ओके. सो आता मी काय करते, पहिल्यांदा मायक्रोसॉफ्ट ऑफिसवाल्यांचं एक्सेल ओपन करते. ओके. जेव्हा मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं एक्सेल ओपन केलं जातं त्यावेळी मी फर्स्ट तुम्हाला काय सांगितलेलं आहे, फर्स्ट आपण काय करतो, तर त्याचा जो काही शीट नेम आहे तो आपण चेंज करतो. राईट. सो शीट 1 हे आपण काय करूया, रिप्लेस करूया. आता आपण काय करणार आहोत, टेस्ट केसेस जनरेट करणार आहोत ना. सो शीटला काय असं नाव देऊया आपण, TC अंडरस्कोर. कशासाठी करायला लागलोय आपण, तर रेल्वे रिझर्वेशन सिस्टीमसाठी. सो शॉर्टमध्ये मी RRS असं टाईप करते. ओके. नेक्स्ट आपला हा प्रॅक्टिकल नंबर किती आहे, 4. म्हणजे जेणेकरून हे एक्सेल शीट ओपन केला की तुम्हाला सगळंच लक्षात येईल हे नेमकं कशासाठी असणार आहे. ओके. सो मी शीटला नाव दिलं, टेस्ट केस जनरेट करणार आहे. सो TC रेल्वे रिझर्वेशन सिस्टीमसाठी, आणि हे आपलं प्रॅक्टिकल नंबर 4 आहे. सो 04 मी दिलेला आहे. ओके. मग मी काय सांगितलेलं तुम्हाला, जेव्हा आपण टेस्ट केसेस जनरेट करत असतो त्यावेळी सर्वात आधी काय केलं पाहिजे, कशासाठी जनरेट करतोय त्या प्रोजेक्टचं नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो फर्स्ट आपण काय घेणार, प्रोजेक्ट नेम. राईट. मग एखादा प्रोजेक्ट आपण ज्यावेळी डिझाईन करत असतो त्यावेळी त्या प्रोजेक्टमध्ये नंबर ऑफ मॉड्यूल्स असणार आहेत. राईट. सो नेक्स्ट येणार तो असणार कंटेंट मॉड्यूल नेम. ओके. आता ह्या ज्या काही टेस्ट केसेस जनरेट करणार आहोत आपण, ते कोण जनरेट केलेलं आहे ते समजलं पाहिजे ना. सो नेक्स्ट येणार आहे ते आहे क्रिएटेड बाय. राईट. नेक्स्ट कॉलम काय येणार, क्रिएट कोण केलंय ते कळालं आपल्याला, पण कधी केलंय हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे ना. सो क्रिएशन डेट. ओके. आता आपण जनरेट केलेल्या ज्या काही टेस्ट केसेस आहेत ते व्हेरीफाय कोणतरी करणार, रिव्ह्यू कोणतरी करणार. राईट. सो नेक्स्ट कोण येणार, रिव्ह्यू बाय. ओके. आता रिव्ह्यू केल्यानंतर ते रिव्ह्यू कधी केले हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे ना. सो नेक्स्ट कोण येणार, रिव्ह्यू डेट. ओके.
रिव्ह्यू डेट. आता हे तुम्हाला डिस्प्ले दिसतंय का? नाहीतर मी काय करते, ह्याचा फॉन्ट चेंज करते आणि कलर सुद्धा डार्क करते, जेणेकरून तुम्हाला ते पटकन दिसून येईल स्क्रीनवर. ओके, बोल्ड करते प्लस फॉन्ट सुद्धा काय करते मी चेंज करते. दिसतंय का तुम्हाला आता स्क्रीनवर? ओके, हे काय असणार आहेत? फिक्स्ड कंटेंट असणार आहेत कोणत्याही प्रोजेक्टला जेव्हा आपण टेस्ट केसेस डिझाईन करत असतो त्यावेळी. ओके, आता आपण काय करतोय, नंबर ऑफ टेस्ट केसेस जनरेट करतोय, म्हणजे त्या प्रत्येक टेस्ट केसला त्याचा असा युनिक आयडी असणं गरजेचं आहे. राईट. सो पहिला कॉलम काय येणार? टेस्ट केस आयडी. ओके, नेक्स्ट काय येणार? आता टेस्ट केस आयडी तर दिला आपण, आता त्याचं डिस्क्रिप्शन पण यायला पाहिजे ना, किंवा तुम्ही म्हणू शकता टेस्ट केस नेम सुद्धा म्हणू शकता. सो किंवा तुम्ही त्याला टेस्ट केस ऑब्जेक्टिव्ह सुद्धा म्हणू शकता. ओके, मी इथं घेते टेस्ट केस ऑब्जेक्टिव्ह. आता नेक्स्ट कॉलम काय येणार? आपण काय करणार आहे, त्याला इनपुट देणार काही. ओके, इनपुट दिल्यानंतर लक्षात येणार ना आपल्याला आपण जे काही ज्या पर्पजने आपण ते सॉफ्टवेअर बनवलेलं आहे किंवा एखादा ऍप्लिकेशन बनवलेलं आहे त्याच्यामध्ये इनपुट एंटर केल्यानंतर त्याच्या रिझल्टवर डिपेंड ठरणार ना. आपण ज्या एक्सपेक्टेशन्सने केलेला आहे तो रिझल्ट प्लस आपण इनपुट डेटा दिल्यानंतर आलेला ऍक्च्युअल रिझल्ट, ह्या रिझल्टवर डिपेंड होणार की आपण जे काही टेस्टिंग ज्याचं करत आहोत, जे काही मॉड्यूल बनवलेलं आहे त्याचं जे काही वर्किंग आहे ते प्रॉपरली वर्कआउट होतं की नाही हे त्यावर डिपेंड असणार. सो फर्स्ट नेक्स्ट कॉलम कुठला असणार? इनपुट डेटा. आता इनपुट डेटा दिल्यानंतर आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट काय असणार तो डिस्प्ले करायचा इथं. ओके, एक्सपेक्टेड रिझल्ट. आणि डेटा इनपुट केल्यानंतर जो काही मिळणारा रिझल्ट आहे दॅट मीन्स ऍक्च्युअल रिझल्ट. आता जर हा ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम आहे की डिफरंट आहे याच्यावर डिपेंड काय असणार? त्या प्रोजेक्टचं स्टेटस. जर सेम असेल तर ते स्टेटस पास होणार आणि डिफरंट असेल तर ते काय होणार? फेल होणार. राईट. आता हे जे काही कॉलम्स असणार आहेत त्यांना पण मी काय करते, बोल्ड करून घेते, म्हणजे कसं तुम्हाला पटकन दिसून येईल स्क्रीनवर. ओके, ठीक आहे. तर फर्स्ट टेस्ट केस आपण तयार करूया. त्यासाठी मी आयडी देते त्याला. आपण आयडी कसा देतोय माहितीये ना, आपण टेस्ट केस जनरेट करतोय. सो त्याचा शॉर्टकट घेते मी TC आणि नंबर काही पण देऊ शकता तुम्ही. ओके, 001 म्हणू शकता, काही जण डिरेक्टली 1 2 3 4 घेऊ शकतात. मी इथं काय करते, टेस्ट केसेससाठी TC_01 असा मी आयडी देते. युनिक आयडी त्याला दिला पाहिजे. ओके, नेक्स्ट आपण कशासाठी करणार आहोत तर लॉग इन फील्डसाठी. कशासाठी करणार आहोत? जे काही आपली लॉग इन फील्ड असणार आहे ना त्याच्यासाठी. ओके, आता ह्याच्यामध्ये इनपुट डेटा काय केला पाहिजे तर एनी व्हॅलिड लॉग इन नेम. काय पाहिजे? व्हॅलिड लॉग इन नेम पाहिजे. कोणताही नेम असू दे चालेल, काय प्रॉब्लेम नाही, कारण डिफरंट टाइप्सचे नेम असू शकतात कस्टमरचे, क्लायंटचे. ओके, पण ते जे काही नेम असणार ते व्हॅलिड पाहिजेत, म्हणजेच ते अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये असणं गरजेचं आहे. ओके, सो मी इथं टाईप करते एनी व्हॅलिड लॉग इन नेम. ओके, नेक्स्ट आता हा इनपुट डेटा दिल्यानंतर मग तुम्ही काय पण देऊ शकता इथं. तर सपोज मी देते इथं खाली देते, काय देऊया? ABCD. ओके, मी काय करते अल्फाबेट देऊन टाकते, कारण कोणतंही नेम हे अल्फाबेटमध्येच असतं. राईट. सो मी काय केलं ABCD टाईप केलेलं आहे. मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे तर इट शुड ऍक्सेप्ट दी लॉग इन नेम. हा काय असला पाहिजे? एक्सपेक्टेड रिझल्ट असला पाहिजे. तुम्ही जे काही लॉग इन नेम म्हणून दिलेलं आहे ते काय केलेलं आहे, आमचं जे काही ऍप्लिकेशन असू दे किंवा जी काही वेबसाईट आहे तिनं ते ऍक्सेप्ट केलेलं आहे असा एक्सपेक्टेड रिझल्ट आला पाहिजे. राईट. सो मी लिहिते इथं इट शुड
accept the लॉगिन नेम, राईट. मग ऍक्च्युअल रिझल्ट तसा येतोय का ते चेक करायचं. ओके, जर ऍक्च्युअल रिझल्ट तरी झाला, सपोज दी लॉगिन नेम इज एक्सेप्टेड असा मेसेज आला, तर एक्सेप्टेड रिझल्ट आणि ऍक्च्युअल रिझल्ट सेम आले का? येस आले. मग त्याचा स्टेटस काय होणार? पास होणार. लक्षात येतंय? ओके, द लॉगिन नेम इज एक्सेप्टेड. ओके, आणि जर ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सेप्टेड रिझल्ट सेम असेल तर स्टेटस काय होणार? पास, राईट. सो हे आपण काय केलेलं आहे, हे सगळ्याला मी काय करून घेते, बोल्ड परत करून घेते, म्हणजे तुम्हाला ते स्क्रीनवर पटकन दिसून येईल. साईज पण चेंज करूया आपण. ओके, हे आपण एका फील्डसाठी केलेलं आहे. तसंच आपण नेक्स्ट साठी करूया. नेक्स्ट टेस्ट करूया, ती करूया आपण पासवर्ड फील्डसाठी. ओके, मग त्याला आयडी देऊया आपण TC_02. ओके, त्याचा आयडी दिलेला आहे. त्याच्यानंतर कोणती फील्ड घेणार आहोत आपण, तर ती आहे पासवर्ड फील्ड. ओके, पासवर्ड फील्ड घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये इनपुट डेटा जर आपण व्हॅलिड इनपुट घातलं, ओके, व्हॅलिड पासवर्ड घातला तर काय होतंय बघूया. मेसेज येतोय. इनव्हॅलिड घातला तर काय येतोय बघूया. ओके, तर पहिल्यांदा मी काय करते, व्हॅलिड पासवर्ड साठी करते. मग व्हॅलिड पासवर्ड घातला तर एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे, तर व्हॅलिड पासवर्ड शुड बी एक्सेप्टेड असा मेसेज यायला पाहिजे. व्हॅलिड पासवर्ड शुड बी एक्सेप्टेड असा मेसेज डिस्प्ले व्हायला पाहिजे, राईट. नेक्स्ट, मग ऍक्च्युअल रिझल्ट तसा झाला आहे का, तर झाला आहे. काय झालंय, सक्सेसफुल लॉग इन मेसेज. हा ऍक्च्युअल रिझल्ट आला की समजायचं ते दोन्ही सेम आहे. सक्सेसफुल लॉग इन मेसेज. ओके, हे कधी, जेव्हा व्हॅलिड पासवर्ड आपण एंटर करतो त्यावेळी. मग स्टेटस काय येणार, पास येणार. ओके, जर आपण इथं इनव्हॅलिड पासवर्ड घातला, ओके, ही पासवर्ड फील्डच आहे, लक्षात घ्या. सपोज टेस्ट केस नेक्स्ट घेऊया आपण त्याच्यासाठी. जर ह्याच्यामध्ये आपण जो काही पासवर्ड फील्ड असणार आहे आपली, जी काही आपली पासवर्ड फील्ड असणार आहे त्याच्यामध्ये इनव्हॅलिड पासवर्ड टाईप केला आपण, इनव्हॅलिड पासवर्ड जर आपण टाईप केला तर काय मेसेज यायला पाहिजे, शुड नॉट ऍक्सेप्ट रॉंग पासवर्ड असा मेसेज ऍक्च्युअली डिस्प्ले व्हायला पाहिजे. बरोबर, काय मेसेज डिस्प्ले व्हायला पाहिजे, शुड नॉट ऍक्सेप्ट रॉंग पासवर्ड असा मेसेज डिस्प्ले व्हायला पाहिजे ऍक्च्युली. मग ऍक्च्युली काय झालं, टाईप करणे. मग ऍक्च्युली काय झालं, तसं झालं का, झालं. काय झालं तर मेसेज डिस्प्लेड ॲज इनव्हॅलिड लॉग इन ऑर रॉंग पासवर्ड हा ऍक्च्युअली मेसेज डिस्प्ले झालेला आहे. मग जर एक्सेप्टेड आणि ऍक्च्युअल रिझल्ट सेम असेल तर स्टेटस काय येणार, पास येणार, राईट. मग इथं काय येणार, मेसेज displayed as invalid login or wrong password. ओके, आता इथं लक्ष द्या. जर ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सेप्टेड रिझल्ट सेम असेल तर मी काय सांगितलेलं तुम्हाला, स्टेटस काय येणार, पास येणार, राईट. लक्षात घ्या, पासवर्ड फील्डसाठी मी काय केलेलं आहे, पहिल्यांदा व्हॅलिड पासवर्ड एंटर केलेला आहे. थांबा, बोल्ड करते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल पटकन. सॉरी,
ओके. सॉरी, इकडे लक्ष द्या. नेक्स्ट टेस्ट केस आहे टेस्ट केस 2. त्याच्यामध्ये काय केलं आपण, पासवर्ड फील्डसाठी करत होतो आपण. त्यामध्ये पहिल्यांदा मी केलं व्हॅलिड पासवर्ड एंटर केला. मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार, तर व्हॅलिड पासवर्ड शुड बी ऍक्सेप्टेड. बरोबर. मग ऍक्च्युअल रिझल्ट तसा झाला आहे का, तर ऑफकोर्स झालाय. तिथं काय येतं, सक्सेसफुल लॉग इन मेसेज तुम्हाला डिस्प्ले होतो. मग इथं काय झालं, एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ऍक्च्युअल रिझल्ट सेम आला. सो त्याचं स्टेटस काय येणार, पास येणार. नेक्स्ट टेस्ट केस आपण बघितली, ती बघितली पुन्हा पासवर्ड फील्डसाठीच, पण तिथं आपण इनव्हॅलिड पासवर्ड टाईप केला. मग जेव्हा आपण इनव्हॅलिड पासवर्ड टाईप करतो तर एक्सपेक्टेशन्स आपले काय असणार, की त्यांना मेसेज दाखवावा की तुम्ही जो काय पासवर्ड टाकला आहे तो रॉंग आहे आणि इट शुड नॉट ऍक्सेप्ट दी रॉंग पासवर्ड, असा मेसेज डिस्प्ले होणार, असं आपलं एक्सपेक्टेशन्स आहेत. बरोबर, त्या पर्टिक्युलर अशा मॉड्यूल कडून किंवा वेबसाईट कडून. मग ऍक्च्युअली तसं झालं का, ऑफकोर्स झालं. काय झालं, मेसेज डिस्प्लेड ऍज इनव्हॅलिड लॉग इन ऑर रॉंग पासवर्ड. बरोबर. म्हणजेच इथं काय झालं, एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ऍक्च्युअल रिझल्ट मॅच झाला का, झाला. म्हणून त्याचं स्टेटस काय येणार, पास येणार. लक्षात येते का. ओके. आता नेक्स्ट टेस्ट केस आपण क्रिएट करूया, ती डेट ऑफ जर्नीसाठी. ओके. सो नेक्स्ट टेस्ट केस असणार आहे. सो त्याचा आयडी देऊया आपण, टेस्ट केस 04 असा. ओके. आणि कशासाठी करणार आहे आपण ते, तर डेट ऑफ जर्नीसाठी. डेट ऑफ जर्नीसाठी. राईट. मग त्याच्यामध्ये इनपुट डेटा काय येणार, तर डेट फॉर्मॅट, नॉट बिफोर दी करंट डेट. ओके. डेट फॉर्मॅट द्यायचं त्याच्यामध्ये. आणि इनपुट डेटा देताना डेट ऑफ जर्नीची आजची जी करंट डेट आहे त्याच्या आधीची डेट चालणार नाही. बरोबर. ऑनलाईन रिझर्वेशन करत असताना जी आजची करंट डेट आहे त्याच्या आधीच चालणार नाही, कारण ती ऑलरेडी डेट होऊन गेलेली आहे. म्हणून इथं देताना कंडिशन कशी देणार मी तुम्हाला, तर डेट फॉर्मॅट मध्ये पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय पाहिजे, नॉट बिफोर करंट डेट. म्हणजे जी आजची डेट आहे त्याच्या आधीची डेट काय झाली नाही पाहिजे, फिल्ड केलेली नाही पाहिजे. ओके. हा झाला इनपुट डेटा. ओके. मग याच्यामध्ये काय केलं आपण, एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार, इट शुड ऍक्सेप्ट. काय येणार, इट शुड ऍक्सेप्ट. राईट. मग ऍक्च्युअल रिझल्ट काय आला, तर ऍक्सेप्टेड आला, कारण तुम्ही जो काही केलेला आहे डेट ऑफ जर्नी टाईप केलेली आहे, मग ती काय केलंय तुम्ही डेटच्या फॉर्मॅटमध्ये, प्लस काय केलेलं आहे, जी काही करंट डेट आहे त्याच्या बिफोर न घेता आफ्टर करंट डेट तुम्ही काय केलेलं आहे, बुकिंग केलेलं आहे. सो डेट ऑफ जर्नी तुमची काय केलेली आहे, त्या वेबसाईटनं ऍक्सेप्ट केलेली आहे. ओके. मग जर ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम असेल तर स्टेटस काय येणार, पास येणार. राईट. ओके. आता मी काय करते माहितीये का, हे बोल्ड करते म्हणजे जेणेकरून तुम्हाला दिसेल. प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला जस्ट टेस्ट केसेस डिझाईन करायचे आहेत सगळ्या. ओके. आता नेक्स्ट टेस्ट केस क्रिएट करूया. आता हे आपण कशासाठी केली, डेट ऑफ जर्नी म्हणजे कधी जाणार आहात तुम्ही त्याच्यासाठी. आता त्याच वेळी तुम्ही डेट ऑफ रिटर्न जर्नी पण तिकीट बुक करू शकता. राईट. मग सो नेक्स्ट टेस्ट केस जनरेट करूया. दॅट इज त्याला नंबर देऊया टेस्ट केस नंबर 5. ओके. आणि ह्याच्यामध्ये काय कोणत्या फील्डसाठी घेऊया, तर डेट ऑफ रिटर्न जर्नी. राईट. तर ह्याच्यामध्ये काय करूया आपण, ही जी काही डेट असणार आहे ती किती पाहिजे, तर अशी डेट पाहिजे जी ग्रेटर दॅन दी रिटर्न जर्नी डेट. ओके. कधी पाहिजे, तुम्ही जे काही रिटर्न होणार आहे, जे आता तुम्ही रिझर्व केलंय डेट ऑफ जर्नीसाठी त्याच्यानंतरचीच पाहिजे ना, कारण जाणार आहे तुम्ही कधी त्याच्यानंतरचीच असली पाहिजे, त्याच्या आधीची तर उपयोगाची नाहीये. सो इथं काय येणार, डेट
ग्रेटर दॅन डेट ऑफ जर्नी. ओके, ही जी काही तुमची डेट ऑफ जर्नी असणार आहे त्याच्यानंतरची पाहिजे, म्हणजे तुम्ही त्यावेळी रिटर्न येऊ शकणार. राईट, त्याच्या आधीची कशी चालेल, कारण तुम्ही ते गेलेलेच नसणार आहे ऑलरेडी तिथं. सो जी काही डेट ऑफ रिटर्न जर्नी असणार आहे ती किती पाहिजे, मॅक्झिमम पाहिजे किंवा ग्रेटर पाहिजे दॅन दी डेट ऑफ जर्नी. ओके, नेक्स्ट आता मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार, तर इट शुड एक्सेप्ट दी डेट. बरोबर, मग ऍक्च्युअली तसं झालेलं आहे का, तर ऍक्च्युअली तसं घडलेलं आहे. त्या वेबसाईटनं तुमची जी काही डेट असणार आहे ती काय केलेली आहे, ऍक्सेप्ट केलेली आहे. राईट, मग इथं काय झालेलं आहे, ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सेप्टेड रिझल्ट सेम आलेला आहे का, ऑफकोर्स आलेला आहे. सो त्याचं स्टेटस काय येणार, पास येणार. लक्षात येतंय का. आता हा ब्लॉक पण मी काय करते, बोल्ड करून घेते, म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसून जाईल. ओके, हा मी पुन्हा एकदा सांगते, आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय करतोय, तर टेस्ट केसेस डिझाईन करतोय. कोणासाठी, तर रेल्वे रिझर्वेशनच्या फॉर्मसाठी. बरोबर, मग रेल्वे रिझर्वेशनचं ऑनलाईन बुकिंग आता रेल मिनिस्ट्रीने चालू केलेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, तर जे काही ह्युमन्सचे एफर्ट्स असणार आहेत ते काय झालेले आहेत, रिड्यूस झालेले आहेत. प्लस टाइम सुद्धा काय झालेला आहे, रिड्यूस झालेला आहे. कारण पर्टिक्युलर त्या प्लेसला जाऊन तिकीट बुक करणं म्हणजे टाइम सुद्धा वेस्ट होतो, प्लस ह्युमन पॉवर सुद्धा काय होते, वेस्ट होते. मग ते रिड्यूस करण्यासाठी रेल मिनिस्ट्रीनं ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट केलेलं आहे. मग याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म करत असताना याच्यामध्ये कोणकोणते फील्ड बघितले आपण, तर लॉग इन फील्ड, पासवर्ड फील्ड, पुन्हा डेट ऑफ जर्नी कधीपासून तुम्ही जाणार आहात, प्लस डेट ऑफ रिटर्न जर्नी कधी तुम्ही रिटर्न येणार आहात, या सगळ्या फील्डसाठी काय केलेलं आहे, आपण टेस्ट केसेस जनरेट केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये पहिले जे दिलेले आहेत फील्ड, मी त्या काय असणार आहेत, प्रत्येक प्रोजेक्टसाठीचे जे काही टेस्ट केसेस आपण क्रिएट करणार आहोत त्यासाठी ते जे काही कंटेंट आहेत ते कॉमन असणार आहेत. मग त्याच्यामध्ये कोण कोण आलं, प्रोजेक्ट नेम आलं, त्या प्रोजेक्टच्या अंडर नंबर ऑफ मॉड्यूल्स असणार आहेत. सो मॉड्यूल नेम, मग ते कोण क्रिएट केलेले आहेत, ते क्रिएटेड बाय, आणि कधी केलेलं आहे ते समजण्यासाठी क्रिएशन डेट. राईट, मग हे सगळे जे आपण वेबसाईट बनवणार आहोत ते कोणतरी रिव्ह्यू करणार. ओके, मग त्यासाठी रिव्ह्यू बाय आणि कधी रिव्ह्यू केलेलं आहे त्याच्यासाठी रिव्ह्यू डेट असणार आहे. सो रेल्वे रिझर्वेशनसाठी आपण टोटल 5 टेस्ट केसेस आज जनरेट केलेले आहेत. ओके, ठीक आहे, आज आपल्या इथं प्रॅक्टिकल थांबवतोय आपण. थँक्यू.